गेल्या काही दिवसांपासून दादर येथील कबूतरखान्याचा आपल्याला वाद पाहायला मिळतो। त्याचबरोबर मुंबई उच्च न्यायालयाने थेट जे आहे कबुतरांना खाद्य टाकण्याची जी आहे ती बंदी कायम ठेवण्यात आलेली आहे। परंतु आज सकाळी दादर येथे देखील जे आहे अगदी काही जे जैन समाजाचे लोक होते किंवा त्यांनी देखील जे आहे ते आपल्या वाहनांवरती थेट लोखंडी ट्रे ठेवून त्यात कबुतरांना खाद्य देखील टाकण्यात आलेलं आहे। आणि ह्याकडे कसं पाहता म्हणजे ह्या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी स्वतः ज्यांनी कबूतरचा जो आहे तो मुद्दा उचलून धरला आणि विधान परिषदेत जो मांडला तेच थेट मनीषाताई कायंदे आहेत। ताई, काय सांगाल? उच्च न्यायालयाने खाद्य टाकण्यास बंदी केलेली आहे, तरीही आज दादर या परिसरात कबूतरखान्याच्या अगदी लगतलाच जे आहे वाहनांवरती लोखंडी ट्रे ठेवून त्यात कबुतरांना खाद्य देण्यात येतो, ह्याकडे कसं पाहता? खेद वाटतो हे सगळं बघून। जे स्वतःला अहिंसावादी समजतात आणि देशप्रेमी म्हणतात, कोर्टाचा आम्ही आदर करतो असं म्हणतात, परंतु इथे तर पूर्णपणे कोर्टाच्या म्हणण्याचं उल्लंघन चालू आहे। आणि कशासाठी? तुम्हाला काय सिद्ध करायचं आहे? म्हणजे एक छोटा विषय होता, खरं म्हणजे हा माणसाच्या आरोग्याशी संबंधित आहे। जसं मच्छरांपासून तुम्हाला डेंग्यू मलेरिया होऊ शकतो, तुम्हाला उंदीर झुरळ हे प्राणी अनेक प्राणी रोग पसरवतात, माशा असतील, तसे कबूतर देखील अनेक रोग पसरवतात। आणि हे सर्वश्रुत आहे, डॉक्टरांना माहित आहे, जैन समाजातले डॉक्टर देखील मान्य करतात। परंतु त्यांची अति पैदाईस, आज 150 पट कबूतर वाढलेत मुंबई शहरामध्ये। काही मुठभर लोकांच्या हौस आणि भूतदयेपोटी सगळ्या 2-2.25 कोटी जनतेला तुम्हाला आजारपण आणायचंय का? आणि काय सिद्ध करायचंय तुम्हाला? प्रत्येक तुम्हाला जो काय प्राणी आवडत असेल किंवा तुम्हाला त्याच्यावर भूतदया दाखवायची असेल तर तुमच्या घरी करा तुम्ही। जसं कोणी कुत्रा पाळतं, मांजर पाळतं, कोणी पक्ष्यांमध्ये काकाकुवा पाळतात, पोपट पाळतात, कोणी चिमण्या ठेवतात, तुम्ही कबूतर ठेवू शकता घरामध्ये। मग तुम्हाला त्या सार्वजनिक ठिकाणीच का करायचंय? माझा हा प्रश्न आहे। वाय दिस पब्लिक न्यूसेन्स ॲट अ पब्लिक प्लेस? फुटपाथवरच तुम्हाला दाणे टाकायचे आहेत? समुद्र किनारा, पर्यटन स्थळ आहे, चर्नी रोडचं जो मरीन लाईन्सचा, तिथे तुम्हाला पोतेने पोते सगळे तांदूळ गहू सगळे टाकले जातात दाणे। काय सिद्ध करायचंय? जैन समाजाला काय झालंय? किंवा जे कोण अजून असं करत असतील त्यांच्या व्यतिरिक्त, खरं तर हा त्यांचा अविवेकीपणा आहे आणि हा अविवेकीपणा त्यांनी थांबवला पाहिजे। लालबागची लोक आता त्यांनी नवीनच शक्कल काढली आहे की स्वतःच्या गाडीवर कॅरियर बसवून त्याच्यावर एक ट्रे आणि तिथतोच कबूतरखान्याला येऊन त्या गाड्या लावायच्या आणि असं म्हणतात उद्यापासून आम्ही 10-10, 12-12 गाड्या आणणार आहे। मग तुम्ही लालबागला ठेवा ती गाडी, वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा, पण तुम्ही त्या गाडीचा आरटीओची परमिशन घेतली आहे का? ती अॅनिमल फीडिंग कार आहे का? अॅनिमल अँब्युलन्सेस असतात तशी अॅनिमल फीडिंग कार आहे का? तुमच्याकडे कुठला परवाना आहे? हे सगळं धक्कादायक आहे, आश्चर्यकारक आहे। पण ताई, पाहायला गेलं तर अगदी त्या व्हिडिओमध्ये जे स्थानिक जो होता, स्थानिक नागरिक तो व्हिडिओ काढत होता, त्याला देखील कुठेतरी शय देण्याचा प्रयत्न जो आहे तो नागरिक करताना पाहायला मिळाला। अगदी तो राहण्यासाठी जो आहे तो लालबागला राहत होता, परंतु कबुतरांना खाद्य देण्यासाठी जो आहे तो दादर इथे आला। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर आता महानगरपालिकेने बंदी आणि त्याच उच्च न्यायालयाने निर्णय देखील दिलेला आहे किंवा सांगण्यात आलेला आहे की बंदी करू नये आणि त्या ठिकाणी महानगरपालिकेची व्यक्ती देखील जे आहे ते दंड आकारण्यासाठी किंवा कबुतरांना खाणं टाकायचं दंड आकारण्यासाठी दिलेले। कुठेतरी पाहायला गेलं तर अजून कुठल्याही कबुतरखान्यावरती जे खाणं टाकण्यावरती कारवाई करण्यात आलेली नाहीये। राजकीय पाठबळ असावं म्हणावं लागेल का? कारण आंदोलन देखील झालं, त्या आंदोलनावरती देखील कुठलीही जे आंदोलनकर्ते होते किंवा ज्यांनी ते बॅरिकेडिंग काढलं किंवा ताडपत्री काढले त्यांच्यावरही कुठली कारवाई करण्यात नाही आलेली आहे। स्वतः भारतीय जनता पार्टीच्या चित्रा वाघ यांनी सभागृहात मला सपोर्ट केलं होतं। सर्व पक्षीय सदस्यांनी मानलं की हा पब्लिक न्यूसेन्स आहे आणि याच्यावर आळा घातला पाहिजे। सगळेच जण बोलले, प्रवीण दरेकर सुद्धा बोलले, काँग्रेसमधले बोलले, सगळेच जण बोलले की थांबवलं पाहिजे। परंतु आता काय म्हणजे कुठली अशी राजकीय हतबलता आहे? म्हणजे मनुष्याच्या आरोग्यापेक्षा मग तुम्ही मच्छरांसाठी फ्युमिगेशन का करता? रॅट पॉयझन का टाकता सोसायट्यांमध्ये? म्हणजे उंदीर मेला पाहिजे, मच्छर मेले पाहिजे, झुरळ मेले पाहिजे। व हा कबूतरच कोण असा खास प्राणी आहे? त्याची 150 पट पैदाइश वाढली आहे, खाऊन 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 त्यांची पैदाइश इतकी वाढली आहे की अनकंट्रोलेबल झालंय। आज सगळ्या मुंबईभर पिजन नेट्स लागलेत प्रत्येकाच्या घरामध्ये। मग कशासाठी? म्हणजे तुम्हाला काय सिद्ध काय करायचंय? की म्हणजे तुम्हाला याच्यात काय सिद्ध करायचंय की आम्ही काहीही करू शकतो? राजकीय दबाव कोणावर असेल त्यांनी तो स्पष्ट करावा।
आणि कोणाचा दबाव आता हे सगळं स्वतः मी एक सत्ताधारी पक्षातली आमदार आहे म्हणजे तरी पण मी हा म्हणजे असं नाही की माझा एकटीचा प्रश्न आहे, हा एक सामाजिक आहे, मेडिकल रिझन आहे, त्याला सायंटिफिक रिझन आहे, निसर्ग चक्र आहे, किती प्राण्यांची किती पैदाईस आणि किती कोणी कंट्रोल करायची. मग कुत्रा मांजरांचा आपण न्यूटरिंग का करतो, त्यांची पैदाईस का रोखतो, आणि मग ही शासनाची जबाबदारी आहे का की सगळ्या जनावरांना फीड करायचं. मग कुत्र्यांसाठी मांजरांसाठी तिकडे सुद्धा आता दुधाच्या वाट्या ठेवा, अॅनिमल फीड ठेवा, सगळ्यांचेच म्हणजे शासनाचं आता हेच काम उरलंय का. माझं स्पष्ट म्हणणं आहे, ज्यांना कबुतरांना खाऊ घालायचं त्यांनी त्यांच्या घरामध्ये एका पिंजरा ठेवा, त्या पिंजऱ्यात त्यांना ठेवावा. ताई, पाहायला गेलं तर येत्या 10 तारखेपासून जे आहे उच्च न्यायालयाने जो निर्णय दिला त्याच्या विरोधात जे आहे ते जैन समाज जे आहे उद्यापासून शांतप्रिय आंदोलन जे उपोषण करणार आहे, ह्याकडे कसं पाहता? म्हणजे थेट उच्च न्यायालयाच्या निर्णयावरती जे आहे ते निषेध नोंदवणार आहेत उपोषण करून. नाही, आता ही एक नवीन प्रथा पडली आहे की कोर्टाने निर्णय दिला तरी सुद्धा त्याला जुमानायचं नाही. नवीन प्रथा तुम्हाला देशात पाडायची असेल तर येणारी पिढी हे सगळं बघत राहील आणि पुढे कुठल्याही कोर्टाच्या निर्णयाचा असेच अवमान होत राहतील आणि हे डोईजड होईल एक दिवस. मग आज तुम्ही ठराविक लोकांना आतमध्ये जेलमध्ये टाकणार आणि बाकीच्यांना मग तुम्ही गुन्हे देखील दाखल करणार नाही. म्हणजे काय हा अविवेकीपणा. त्या समाजाचे नेते आहेत, ते ज्या दिवशी कबूतरखान्याला होते, मंगलप्रभाची लोढा होते, त्यांनी त्यांच्या समाजातल्या लोकांशी बोलावं आणि जर का, आणि पुढची तारीख येतेच आहे ना, तुम्ही त्याला कायदेशीर लढाई द्या ना. वारंवार कोर्ट सांगतंय तुम्हाला की हा पब्लिक न्यूसन्स आहे, मनुष्याच्या आरोग्याशिवाय दुसरा महत्वाचा विषय नाही. आणि मी पुन्हा सांगते, मग तुम्हाला मच्छरामुळे डेंग्यू मलेरिया होतो, तो रोग आहे ना, तुम्ही त्यांना फ्युमिगेट करून मारता, त्यांच्यावर औषध फवारणी करता, मग कबूतर देखील रोग पसरवतात आहे. त्यांची संख्या नियंत्रणात आणली पाहिजे. मी असं म्हणत नाही त्यांना सगळ्यांना मारून टाका, पण त्यांची संख्या नियंत्रित. कुठल्याही बघा, हा समतोल आहे, निसर्गाचा एक समतोल आहे, तो निसर्गाचा समतोल तुम्ही बिघडवू नका. काही काल वरळी जे आहे ते नारळी पौर्णिमेनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहे ते वरळी कोळीवाड्यात पोहोचले. त्याच दरम्यान आदित्य ठाकरे जे आमदार आहेत त्याच वरळी विधानसभेचे ते देखील पोहोचले आणि कुठेतरी एका आपण व्हिडिओत पाहिलं असेल की आदित्य ठाकरे थेट टशन देत एकनाथ शिंदे यांना पाहत आहे. ह्याकडे कसं पाहता? मागे देखील कुठल्या तरी बैठकीमध्ये आदित्य ठाकरे एकनाथजी शिंदे यांच्याकडे असे रोखून बघत होते, काहीतरी मी आता काय करू आणि काय नको अशा प्रकारच्या. आणि हे असे प्रकार विधान भवनात देखील आपण पाहिले. समोरून शिंदे साहेब आले, काही आले की दूषणं द्यायची, शिव्या शाप द्यायचं, हे सगळे प्रकार. आणि कालचा प्रकार तर विनाकारण धक्काबुक्की. आणि तुम्हाला माहिती आहे, शिंदे साहेब या अशा गोष्टींना कधीही समर्थन देत नाही. आणि काल आमची जी महिला शाखा प्रमुख आहे तिला इजा झाली, तिला मी KM हॉस्पिटलमध्ये भेटून आले, तिने देखील तिचा व्हिडिओ बाईट दिलेला आहे. परंतु हे प्रकार अशोभनीय आहे. नक्कीच पाहायला गेलं तर आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू जे आहे एकत्र येण्याचे संकेत दिले जात आहे. याकडे कसं पाहता? नाही, येऊ दे. महायुती भक्कम आहे, महायुती एकत्र लढणार आहे. आणि त्यामुळे कोणाच्या एकत्र येण्यानी आपण पाहिलं, अनेक वेळा लोक एकत्र निवडणूक लढतात. 2019 मध्ये काय झालं, एकत्र निवडणूक लढले आणि नंतर काय केलं, युती भलत्याबरोबरच केली. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र लढतील, पण नंतर ते ठाकरेंची युती काँग्रेससोबत आहे, मग राज ठाकरे काँग्रेससोबत जाणार आहेत का, बरेच प्रश्न आहेत. एकंदरीत पाहायला गेलं तर संजय राऊत असं देखील म्हणतात की जो स्थानिक स्वराज्य किंवा महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या संदर्भात चर्चा जी आहे ती राष्ट्रीय स्तरावरती केली जात नाही, ती स्थानिक पातळीवरती किंवा स्थानिक गोष्टींवरती केली जाते आणि ज्यांची राष्ट्रीय पातळीवरती चर्चा केली जाते ते कुठेतरी बांधील आहेत असं देखील म्हणतात. म्हणजे एकंदरीत ते टोमणे मारण्याचा प्रयत्न करतात दिल्ली दौऱ्यावरून. मला वाटतं संजय राऊत यांची काहीतरी यांच्या मेंदूतल्या चिपचा काहीतरी बिघाड झालेला आहे. ते काय बोलतायत त्यातनं त्यांना काय अर्थ काढायचा आहे, काय सांगायचं आहे. गोंधळलेल्या परिस्थितीत उभाटा पक्ष आहे आणि अशा गोंधळलेल्या परिस्थितीत आता काल ते काय बोलले, आपण सिनेमामध्ये कसे मागे बसून बघतो, अहो ते PPT प्रेझेंटेशन होतं, ते सिनेमा नव्हता तो 70 mm की मागे जाऊन बघायला पाहिजे. मग तुम्हाला राहुल गांधी सिनेमा काही एंटरटेनमेंट चालू होती का, हे संजय राऊत यांनी उत्तर द्यावं.
दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याबद्दल जे आहे चर्चा सुरू आहे त्याबद्दल इंडिया आघाडीला कुठलंही म्हणजे इंडिया आघाडीचा कुठलाही दुमत नाही किंवा पाठिंबा असं देखील जे आहे ते दर्शवलं जातं. याकडे कसं पाहता? नाही बघा, काँग्रेस काय आहे ते यांना अजून कळलेलं नाहीये. काँग्रेस कधी काय करेल हे फार त्यांना गृहीत धरून चालतायत. कारण एकतर मुळातच तुमचा डीएनए काँग्रेसबरोबर कधीच मॅच होऊ शकत नाही. सावरकरांच्या बाबतीत जे विचार आहे, सनातन धर्माच्या बाबतीत जे विचार आहे, हिंदुत्वाचे जे विचार आहे, कुठेच तुमचं जुळत नाही हो. परंतु तुम्ही आता वारंवार दिल्लीला जाताय, सोनिया गांधी राहुल गांधी यांना भेटताय, परंतु राज ठाकरे तरी अजून कुठे काय बोलतात आहे. त्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं बोलायचं नाही युतीबाबत. शरद पवार असं देखील म्हणतायत की महाविकास आघाडी किंवा एकत्र ठाकरे बंधू आल्यावरती निवडणूक लढवायची अशी अद्याप कुठलीही चर्चा झालेली नाही असं देखील जे आहे ते शरद पवार म्हणतात. याकडे कसं पाहता? शरद पवारजी आज काय म्हणतील आणि उद्या काय म्हणतील, त्याच्यामुळे ते उद्या काय म्हणतील ते आपण बघूया, मग त्याच्यावर बोलू. शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेत असं देखील म्हटलेलं आहे की विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी 2 व्यक्ती आली आणि 160 जागा ज्या आहेत त्या आम्ही तुम्हाला निश्चितपणे निवडून देऊ किंवा जागा आणून देऊ असं देखील जे आहे ते सांगण्यात आलं. याकडे कसं पाहता? अगदी विधानसभा निवडणूक अगदी बराच काळ जो आहे तो उलटून गेलेला आहे, पण आता शरद पवारांचं विधान आलं, याकडे कसं पाहता? नाही, आता ही पश्चात बुद्धी म्हणायला पाहिजे. म्हणजे आत्ता सांगून हे काय उपयोग आहे? म्हणजे कशासाठी सांगितलं? सांगायचं होतं तर तेव्हाच सांगायला पाहिजे होतं. मग आत्ताच त्यांना का सुचलं सांगायचं आणि आता सांगण्यामागचा हेतू काय, हे सगळंच अनाकलनीय आहे. त्यामुळे त्याच्यावर काय रिॲक्शन देणार? कोण लोक आले होते त्यांनी सांगायला पाहिजे, हे 2 लोक आले होते असं त्यांनी जाहीर करावं. खूप सिनियर आहेत ते, ज्येष्ठ आहेत, सगळ्यात सिनियर राजकीय नेते आहेत ते आज पूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रात. तर त्यांनी सांगायला पाहिजे नावं. नक्कीच. तर ह्या होत्या मनीषाताई कायंदे यांनी देखील अनेक विषयांना हात घालत आणि त्याचबरोबर पाहायला गेले तर येत्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुती जी आहे ती खंबीर आहे असं देखील जे आहे ते थेट मनीषाताई कायंदे यांनी सांगितलं आपल्याला पाहायला मिळेल. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळेसह अशील कृष्णावटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.